अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार होत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे। या सर्व प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जात संस्था चालकांना जाब विचारला। तर या प्रकरणी दोषी असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि याच प्रकरणावर संस्थेच्या अध्यक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली असून शाळा महाविद्यालय धर्म प्रचारासाठी नाहीत, त्यामुळे असा प्रकार आमच्याकडे सुरू नसून याची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा सर्वोच्च या ठिकाणी गाजलेल्या संस्थेमध्ये आम्ही त्या शाळेत शिकलेलो असताना तर मेडिकल परिसर म्हणून एक संस्थेचा विभाग आहे। त्या संस्थेमध्ये आम्हाला कळलं की शालेय वर्गामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पुस्तकं वाटण्यात आली असं आम्हाला कळले असता आम्ही चौकशीसाठी गेल्यावर तिथं ज्या सेविका आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या सहकार्याने त्यांच्याच पुढाकाराने त्या शाळेमध्ये बायबलसारखे ग्रंथ व इतर ख्रिश्चन धर्मातील ग्रंथ, जादूटोण्याच्या वस्तू आणि आपले जादूटोण्याच्या वस्तू व नशेची औषधं त्या आम्हाला कपाटामध्ये मिळाली व त्या कपाटावर देखील नाव होतं की SIN चर्च अशा या नावाने ते कपाट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। ते घटना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना बोलून घेतलं, वरिष्ठांना त्यांच्याशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सरळ कळालं की यामध्ये बरेचसे या महाविद्यालयातले या शाळेतले शिक्षक यामध्ये सामील आहेत। त्यावरती आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रतिमध्ये पोलीस स्टेशन, तहसीलदार व गट शिक्षण अधिकारी अंबाजोगाई यांना आम्ही अर्ज दिलेला आहे। तर आज आम्ही योगेश्वरी शिक्षण संस्थेचे जे संस्था अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना आम्ही आज निवेदनाच्या मार्फत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे आणि जे कोणी दोषी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, गायकवाड नामक एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा शाळेचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, तो बाहेरचा व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माचा त्या ठिकाणी वर्ग घेतो। वर्ग घेऊन प्रार्थना केली जाते। 1 ते 2 तासाचा हा वर्ग मागच्या 15 वर्षापासून चालू आहे। हा प्रकार उघडकीस चालू असल्यामुळं आज आम्ही अध्यक्षांना अर्ज देऊन पूर्वकल्पना दिलेली आहे। पुढच्या 2 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिला आहे। मंगळवारी आम्ही या ठिकाणी मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही तिथपर्यंत वाट बघून आम्ही पुढं आम्ही जर यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही पुढच्या दिवशी धरणे आंदोलन किंवा आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। कुठलीही शिक्षण संस्था किंवा त्याची शाळा किंवा महाविद्यालय ही कुठलीही जागा धर्म प्रसाराचं कार्य किंवा अशी कामं करण्याची जागा नाही। हा योगेश्वरीमध्ये आज नाही, स्थापनेपासूनचा विचार आहे आणि तो आजही आम्ही पाळतो। आमचंही मत हेच आहे की असा प्रसार कोणालाच करता येणार नाही। आम्ही या प्रकरणी ताबडतोब चौकशी लागू आणि लवकरात लवकर ठरलेल्या मुदतीमध्ये त्याच्यावर निर्णय घेऊ।